नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे आपला बीड जिल्ह्यामध्ये कोणामुळे बदनाम झाला आहे. मित्रांनो, आता बीडमध्ये बरेच प्रकरण असे झालेले आहे, जसे की संतोष देशमुख यांचं प्रकरण सुद्धा बीडमध्येच झालेलं आहे. तर त्याविषयी आपला हा व्हिडिओ असणार आहे. बीड जिल्हा कोणामुळे बदनाम झाला, अजितदादा पहिल्यांदा स्पष्ट बोलले. गेल्या काही दिवसापासून बीडमध्ये गुन्हेगारीचे घटनांमध्ये वाढ झाली आहे. टोळी युद्धाची देखील अनेक प्रकरण समोर आली आहेत. यावर प्रक्रियेत देताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य व्यक्त केलं आहे. काय बोलले अजित पवार आपण बघून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. टोळी युद्धाची देखील अनेक प्रकरण समोर आली आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या सर्व मुद्द्यावर आज अजित पवार यांनी भाष्य व्यक्त केलं आहे. ते बोलले, ते बीडमध्ये बोलत होते. नेमकं काय म्हणाले अजित पवार आपण लगेच जाणून घेऊया. काही चुकीच्या लोकांमुळे, दुर्लक्ष केल्यामुळे आणि नको तेवढी मोकळीक दिल्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं लौकिक मिळवून द्यायचं आहे. बीडमधील विकृत लोकांना सरळ करणार म्हणजेच करणार. कोणी कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कोणत्याही नेत्याजवळचा असो, त्याला सरळ करणार म्हणजे करणार. नवीन पिढीला आवाहन करतो की आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे आजच्या लोकांकडून कळलं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील कान टोचले आहेत. वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या पाहिजेत. TRP साठी कधी कधी बातम्या रंगवून सांगितल्या जातात, मात्र तसे करू नका. त्यामुळे एखादी शहराची बदनामी होऊ नये. बीड आणि बीडकरांच्या बदनामी थांबवण्यासाठी एकत्र आले पाहिजेत. चुकीच्या गोष्टीला समर्थन न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आले पाहिजेत. ग्रामीण आणि मराठी पत्रकारितेतील एक विशेष परंपरा आहे. विविध लढ्यात पत्रकारितेचे एक मोठे योगदान आहे, ते टिकवले पाहिजे. मीडियाने वाईटला वाईट आणि चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. मीडिया ट्रायलमुळे एकदा माणूस आयुष्यातून उद्ध्वस्त होतो. AIचा वापर करून पत्रकारितेलाही केला पाहिजे. आता हे सगळ्या क्षेत्रात वापरले जाणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात शहरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर विमानतळ उभारणार असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिलं आहे. आता बीडमध्ये सुद्धा विमानतळ होणार असं आश्वासन अजितदादा यांनी दिलं आहे. मित्रांनो, तुम्हाला खरं वाटतं का की आता बीडमध्ये सुद्धा विमानतळ होईल असं वाटतं? तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कुठून कोण बघता आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की आपल्या चॅनलवरती महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात. त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.